हॅलो गाईज, वेलकम टू द शुभजी ब्लॉग. मी शुभम बारोकर आणि आमचा फ्रेंड्स ग्रुप चालला आहे महाबळेश्वरला. आम्ही प्लॅन केला आहे 1 नाईट स्टेचा आणि बुक केलं आहे युसेका रिसॉर्ट, जे की खूप स्पेशल राहणार आहे. युसेका रिसॉर्ट हे एक्झॅक्टली भोसेगाव आणि गोरेगावच्या मध्येच आहे. मॅप्रो गार्डन इथून लगभग 500 मीटर अंतरावरच असेल आणि तुम्हाला मी एक मॅपचा स्नॅप टाकतोय, तिथून तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन लक्षात येईल. तर आता आपण पोहोचतोय रिसॉर्टच्या एंट्रन्सला. तुम्ही बघू शकता पुढे रिसॉर्टचा एंट्रन्स आहे आणि बेसिकली डाऊन हिलला हे प्लेस्ड आहे रिसॉर्ट. जे रिसॉर्ट आम्ही बुक केलं होतं युसेका रिसॉर्ट, तिथे पोहोचलो. जस्ट गाडी पार्क केली अँड हे त्यांचं रिसॉर्टचं रिसेप्शन आहे. ओके, रिसेप्शनला पार्किंगही चांगलं आहे. वरती एक पार्किंग लॉट आहे, इथे एक पार्किंग लॉट आहे. हे सर खूप हेल्पफुल आहे. कधी इथे आलं तर ऑनलाईन भेटा. रिसेप्शनमध्ये सगळं डॉक्युमेंटेशन करून आम्हाला जे स्वीट दिलं आहे तिथे चाललं आहे. रिसॉर्टच्या पाथवेवरती इथं एक मंदिर बनवलं आहे. मी थोड्या वेळाने याचं एक डिटेल कव्हरेज घेतो, बट सुंदर दिसतं. बघूया. मंदिर बघून पुढे येताच आपल्याला दिसतोय हा डायरेक्शन बोर्ड आणि इथे कॅन्टीन मेन्शन केलं आहे. कॅफेटेरिया दिसतोय इथे ब्रेकफास्ट लंच डिनरसाठी. रिसॉर्ट प्रॉपर्टीचेही आणि ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी आहे इथे. आणि जो व्हॅली व्ह्यू आहे हा विथ बॅक वॉटर ऑर अ लेक वॉटर, काय मस्त आहे. हा व्हॅली व्ह्यू बघूनच आम्ही खरं तर ही रूम बुक केली आणि हा जो पुढे दिसतोय तो इन्फिनिटी पूल बघून आम्ही खास करून हा रिसॉर्ट बुक केला होता, जी की रूम बुक केली होती. आता डिरेक्टली रूममध्येच जाऊया आणि फ्रेश वगैरे होऊन पूल टाईम एन्जॉय करायला आमचा प्लॅन आहे. या पूलला अटॅचच खाली डाऊनस्टेअर्स आम्ही जी एक्झिक्युटिव्ह स्वीट बुक केलं आहे तो आहे. आणि आत्ता जे तुम्ही पुढे बघताय जो फ्री पॅसेज आहे तो प्रत्येक इथं जे रूम्स आहेत त्यांना दिला जातो. प्रत्येक रूमला एक फ्री पॅसेज आहे जिथं तुम्ही बसू शकता, रिलॅक्स होऊ शकता. ही एक मला खूप छान गोष्ट आवडली या रिसॉर्टची. या पॅसेजमध्ये आम्ही जवळ 5 मिनटं घालवलेत बिकॉज इथं एवढी जास्त थंड हवा चालू आहे की मस्त वाटतंय अगदी. खरं तर इथं आल्यावर कळतंय थंड हवेचं ठिकाण का म्हटलं जातं. आम्ही जर आमच्या इकडे असतो तर भला गरमीचा भापका तोंडावा आला असतो. इथं एवढ्या हाईटला एवढं थंडी हवा येते की जो सुकून आम्ही 130 किलोमीटर पार करून आलोय त्याचा सुकून इथं मिळतो. हा थंडगार हवा आणि हा व्ह्यू, त्याची मज्जाच काही वेगळी आहे. तर आता बघूया आपली रूम टूर. रूम नंबर 116 आम्हाला दिली गेली आहे आणि इथे फ्रंटलाच नीट अँड क्लीन क्वीन साईज एक बेड मला दिसतोय. हे आहे बेसिकली ड्रेसिंग टेबल आमच्यासाठी, AC आणि ही मोठी जी ग्लास दिसते आहे ह्या पडद्यामागच्या व्ह्यूसाठी आम्ही खास इम्प्रेस झालो आहे रिसॉर्टला. हे बघा, खास करून हा जो व्ह्यू आहे तो इतका रिलॅक्सिंग आहे. आणि ही रूम आम्हाला सोडायची नव्हती, आम्ही प्री बुक केली ती ही रूम खास या व्ह्यूसाठी. पुढे येऊन बघताय तुम्ही तर इथे रूममध्ये TV युनिट सेटसुद्धा एक दिला जातो आणि TVच्या शेजारीच तुम्हाला एक हिटेड केटल आहे ज्याच्यामध्ये क्रीमर दिला आहे. क्रीमरच आहे ना, हा क्रीमर आहे. कॉफी टीच्या बॅग्ससुद्धा दिसत आहेत इथे. नंतरनं फ्रीज आहे, इथे मिनी फ्रीज आहे. हा छान आहे, रूम सर्विस चांगली आहे. इथे एक सेफ आहे, सेफच्या शेजारीच अटॅच्ड बाथरूम पण स्पेशियस आहे आणि हायजीनसुद्धा आहे बाथरूम. तर कसं वाटलं तुम्हाला रूमचा टूर? रूम व्हिडिओमध्ये बहुतेक तुम्हाला ही रूम छोटी वाटत असेल, बट 3 जणांसाठी खूप सफिशियंट स्पेस आहे यामध्ये. आणि खास करून हा जो व्ह्यू आहे, मी सारखं बोलतोय, मला कमेंटमध्ये सांगा हा तुम्हाला व्ह्यू कसा वाटला. तर जवळपास अर्धा तास झाला आम्ही पूल एन्जॉय करतोय. तर इथं एक स्पेसिफिक टाईम आहे,
सकाळी 11 ते रात्री 9पर्यंत फुल टाईम तुम्ही एन्जॉय करू शकता. काही रिस्ट्रिक्शन्स आहेत तेही तुम्हाला फॉलो करावे लागतील, तेही तुमच्या सेफ्टीसाठीच आहेत. A few moments later. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द व्लॉग. पूल टाईम एन्जॉय केल्यानंतर रेस्ट करून फ्रेश होऊन आम्ही निघालो आहोत महाबळेश्वर मार्केट रोडला. आम्हाला एक आयडिया होतीच की महाबळेश्वरचा महापर्यटन महोत्सव इथं भरवण्यात आला आहे. तर हा फर्स्ट टाईमच होतोय, पहिलाच वर्षी आहे हे, आणि आज सेकंड डे आहे त्याचा. जसं आयटनरी बघायला गेलं तर आज सेकंड डे आहे आणि आज ट्रेडिशनल परेड त्यांनी अरेंज केली आहे. खूप सारे सेलिब्रिटीज आणि पॉलिटिशियन्स इथं आलेले आहेत. तुम्ही बघू शकता, हे पॉम्पलेट आहे आणि सगळ्या आयटनरीज इथं दिलेल्या आहेत पॉम्पलेटवर. तर इथं मेन मार्केट रोडच्या शेजारीच खाऊ गल्ली भरवण्यात आली आहे, जी तुम्ही आता ॲक्च्युली बघताय. खाऊ गल्लीमध्ये विविध प्रकारचे फूड कोर्ट्स आहेत आणि खूप जास्त डेकोरेटिव्ह सामान वगैरेचे सुद्धा इथं स्टॉल्स अवेलेबल आहेत. जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, जवळपास 50 ते 55 स्टॉल्स खाण्याचे आणि डेकोरेटिव्ह मटेरियल्स अँड विविध प्रकारच्या मटेरियल्सचे इथं लागले आहेत. तर पुढे आता आपण चाललो आहे मेन मार्केट जो आहे, एक्झॅक्ट मेन मार्केट रोड, जिथं परेड आहे. थोडंसं पुढे येताच महाबळेश्वर मेन मार्केट रोड आहे हा. इथं एवढं हॅपनिंग ॲटमॉस्फिअर क्रिएट केलं आहे लोकांनी आणि इथंच ती परेड होणार आहे. परेडमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे लोक यांनी बोलवलेत एंटरटेनमेंटसाठी आणि प्लस ट्रॅडिशनल परेडसुद्धा असणार आहे. तर पुढे बघूया आपण काय काय एन्जॉयमेंट आहे. कार्टून्स बरं एन्जॉय करून थोडंसं पुढे येऊन बघितलं जरा की काय चालू आहे एक्झॅक्ट. तर खूप मोठी इथं रांगोळी तयार केली होती, ज्याच्यामध्ये तुम्ही वाचू शकता महापर्यटन उत्सव सोहळा महाराष्ट्राचा फर्स्ट टाईम चालू होतं आहे. तर खूप जास्त इथं एन्जॉयमेंटचं वातावरण आहे. स्टार्टिंगला परेडच्या हे तुम्ही बघू शकता, ढोल ताशे तुतारी लोक घेऊन उभी आहेत. तर हाच परेडचा स्टार्ट राहणार आहे. गणपती बाप्पा आणि भरपूर वेगवेगळ्या अटायरमध्ये लोक उभी आहेत. तर इथूनच परेडचा स्टार्ट होईल. पुढे बघूया आपण काय काय आपल्याला बघायला मिळत आहे. परेड झाल्यानंतर ना खूप क्राऊडमध्ये मला मृणाल कुलकर्णी दिसल्या. ह्या ज्या आहेत त्या आपल्या लहानपणीच्या सोनपरी आहेत. तर एवढ्या क्राऊडमध्ये सुद्धा मला फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. तर मी एक फोटो काढून घेतलाच, व्हिडिओ नाही बट फोटोमध्येच खूप समाधानी होतो आम्ही, बिकॉज सेलिब्रिटी भेटणं खूप छान वाटलं. गुड मॉर्निंग गाईज, फ्रेश मॉर्निंग विथ द सुपिरियर व्ह्यू. जस्ट हाय टी आत्ता आम्ही एन्जॉय केलं इथे. थोडंसं एक लास्ट इथून चेकआउट करायच्या आधी एकदा पूल टाईम एन्जॉय करावं असं वाटतंय. सो आता इथं जो इन्फिनिटी पूल आहे ना, तर तिथे आलो आहे आम्ही सगळे आणि बघूया. इथं वातावरण बघून तर पाणी एवढं चिल्ड वाटतंय की माप नाही आहे. सो फुल टाईम आमचं झालं आहे जवळपास 10 वाजले होते. 10 वाजता आमचा ब्रेकफास्टचा टाईम संपतो. तर कट टू कट टाईमवरती आलं ब्रेकफास्ट करायला. तर असं काही बफेट लावलं त्यांनी. हा ब्रेकफास्ट बफेटसुद्धा
इन्क्लुडेड आहे पॅकेजमध्ये, जे त्यांनी आमच्याकडून प्राईस घेतली आहे त्याच्यामध्ये. सो इथे तुम्हाला टोस्ट, बटर, जॅम आहे, फ्रूट्स आहेत, फ्रूट्समध्ये वॉटरमेलन, हे मस्कमेलन आहे, नंतर सेवई उपमा आहे इथं. बेडमी पुरी संपली आहे. भाजी आहे पुरीसाठी, ती भाजी पण नाही आहे. मित्र काय चाललंय? माझा व्लॉग काय म्हणतो असं करतं का रे? भाजी लावूयात पटकन संध्वारा. ब्रेड पकोडा आहे, थँक गॉड हे तरी आहे. ब्रेड पकोडा बरं, तुम्हाला थोडी मेन चटणी मिळेल, टॅमरिन चटणी पण आहे. तर दही भल्ला पण येते, दही भल्ला लवरसाठी खास दही भल्ला. ओके, सो हे ॲड ऑन केलॉस आहेत, कॉर्नफ्लेक्स आहेत, टी आणि मिल्क, असं काही यांचं ब्रेकफास्ट बफेट आहे. आणि आमचे खातात बघा, ब्रेकफास्ट आहे हा, जेवण नाही. तर जसं मी चेक इन टाईमला तुम्हाला बोललो होतं की मंदिर आपण एकदा डिटेल बघूया. तर आम्ही आता ब्रेकफास्ट झाल्यानंतर दर्शनाला चाललो आहे. हे काही रूल्स अँड रिस्ट्रिक्शन्स आहेत, हे वाचूनच प्रवेश करा शक्यतो मंदिरामध्ये. मंदिर जसं तुम्ही बघताय खूप जास्त ग्रीनरी गार्डनमध्ये बसवलेलं आहे. मंदिर एक्झॅक्ट पिंडीच्या शेपमध्ये आहे. बाहेरचं स्ट्रक्चर आहे तुम्ही बघू शकता, हुबेहूब त्यांनी जणू पिंडच साकारली आहे. आणि जे ग्रीनरी त्यांनी इथं मेंटेन केली आहे, हे खूप जास्त मला रिसॉर्टचं छान वाटलं. पुढे नंदी महाराजांचं दर्शन घेऊन आतमध्ये मंदिरात आपण प्रवेश करूया. खूप जास्त काळ्या पाषाणात बेसिकली हे सगळ्या मूर्ती तुम्हाला दिसत आहेत, त्या काळ्या पाषाणात बनवल्या गेलेल्या आहेत. हॅलो गाईज, तर रिसॉर्टला चेक करून आम्ही आत्ता लिंगमळा वॉटरफॉल बघायला चाललो आहोत सगळे. लिंगमळ्याला वॉटरफॉलला जाताना हा जो रोड तुम्ही बघताय याचा खूप जास्त हा शॉर्ट आहे बेसिकली खूप. तर पुढून जर गाडी आली तर तुम्हाला प्रॉपर अंदाज घेऊनच तुमची गाडी पास करावी लागते थांबून. तर जपून या, बट जो झाडींनी भरलेला हा रोड आहे इथं नक्कीच तुमचं मन प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. हॅलो गाईज, तर आम्ही लिंगमाळा विजिट करायला आलतो, बट इथं आल्यावरती कळालं की लिंगमाळा वॉटरफॉलमध्ये पाणीच नाही आहे. तर आता उगाच 10-15 मिनिटांचा ट्रेक करून काय फायदा आहे जाण्यात. सो आम्ही प्लॅन कॅन्सल केला आहे आणि आता वेण्णा लेकला आम्ही निघालोत. थोडा वेळ रेस्ट केली. इतकी ग्रीनरी आणि इथं थंड हवा आहे की मन आमचं जणू भाऊक झालंय, भाऊक. घरीच जाऊ वाटत नाही आम्हाला. हे घाबरतं म्हणताय नाही जायचं, आज राहायचं. आकाश शेट वागोले बड्डे बॉय, अभिषेक पवार. हा टेबल लँड स्पॉट. टेबल नाही काहीच नाही. सपाट
तर टेबल लँड स्पॉट हा आमचा लास्ट विजिट स्पॉट होता. हा स्पॉट मला जास्त काय आवडला नाही. मी फर्स्ट टाईम या स्पॉटला थांबलो असेल आय थिंक. एवढा काही खास नाही आहे. तर आता व्लॉग जिथून आपण स्टार्ट केलता तिथे संपवायची वेळ आली आहे. हा व्लॉग बघून तुम्हाला मला कसं वाटलं नक्की सांगा, कमेंट करा आणि एक्झॅक्टली काय तुम्हाला इम्प्रूव्हमेंटची गरज वाटते तेही माझ्यासोबत शेअर करा. या व्लॉगमध्ये मी ओरिजिनल व्हॉईस आणि प्लस व्हॉईस ओव्हरसुद्धा केला आहे. तर कुठे इम्प्रूव्हमेंटचा स्कोप असेल तर नक्की मला कमेंटच्या मार्फत सांगा. तोपर्यंत सपोर्ट म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा